नमस्कार, मी बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज मी उभा आहे गुडलक चौकात भांडारकर रस्ता येथे कलाकार कट्ट्यावर। या कलाकार कट्ट्यावर यायचं आवर्जून कारण हे आहे की इथले स्थानिक नगरसेवक भाजपचे जे आहेत त्यांनी काल पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक निवेदन दिले की या कलाकार कट्ट्यामुळे साधारणतः ह्या चौकामध्ये खूप ट्रॅफिक होतं। मी आवर्जून या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच दाखवायला आलोय की या कलाकार कट्ट्यामुळे खरंच ट्रॅफिक होतं का। मुळात हा कलाकार कट्टा असतानाच एका कोपऱ्यात एका साईडला आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की आम्ही या चौकात उभे आहे। हा मेन चौक आहे आणि या मेन चौकात सुद्धा बघितल्यानंतर साधारणतः हा कट्टा हा रस्त्याच्या चौकाच्या एका कोपऱ्यात एका साईडला आहे। एवढा असून सुद्धा भाजपच्या इथल्या स्थानिक नगरसेवकांनी मुद्दामून खोडसाळपणा केलेला आहे। आज जे कलाकार पुणे शहरातले असतील, महाराष्ट्र राज्यातील काही कलाकार असतील, ते ह्या कलाकार कट्ट्यावर आवर्जून येतात। मग ते चित्रकार असतील, व्यंगचित्रकार असतील, त्याचबरोबर शिल्पकार असतील। पुणे शहर हे विद्येचं माहेरघर देखील आहेत। अनेक वेगवेगळे विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात। ते येत असताना अनेक नवीन कलाकार इथे तयार होत असतात। हे नवीन कलाकार तयार होत असताना याच कलाकार कट्ट्यावर त्यांना एक नवीन हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध झालं। त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगायची अतिशय महत्त्वाची की ह्याच कलाकार कट्ट्यावर हे जे कलाकार आपण बघतोय की कोण ड्रॉइंग करतंय, काही नॅचरल गणपतीच्या ह्याच्यामध्ये अक्षरांमध्ये काही नावं सुद्धा त्यांनी केलेली आहेत। यांचा इंटरॅक्शन इथल्या शहरातल्या लोकांशी डायरेक्ट होत गेलं। यांना एक चांगला उदरनिर्वाहाचं साधन या ठिकाणी तयार झालं। आज त्यांची कौटुंबिक जी काय आर्थिक परिस्थिती आहे, आज त्याला एक चांगला आधार या कट्ट्याच्या माध्यमातून मिळाला। आज एवढं सगळं असून देखील अतिशय खोडसाळपणा करत इथल्या स्थानिक नगरसेवकांनी आयुक्तांना पत्र दिलं आणि हा कलाकार कट्टा हा स्थलांतरित करा असं निवेदन दिलं। याच्यामध्ये आवर्जून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की हा कलाकार कट्टा ज्यावेळेस स्थापन केला त्यावेळेस याचं उद्घाटन आपले अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात करण्यात आलं। पण त्याचबरोबर आत्ताचे खासदार मुरली अण्णा मोहोळ हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। ज्येष्ठ नेते भाजपचे चंद्रकांत दादा पाटील हे देखील उपस्थित होते। इथले स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ दादा शिरोळे असतील, त्याचबरोबर ज्यांच्या संकल्पनेतनं हा कट्टा सुरू झाला, ज्यांचं बोर्डावर नाव आहे त्या अशा भाजपच्या ज्योष्णताई एकबोटे यांच्या खरं तर संकल्पनेतून हा कट्टा सुरू झाला। आणि आत्ताचे नगरसेवक आणि त्या काळी असलेले नगरसेवक हे दोन्ही भाजपचेच नगरसेवक होते। पण यांच्यामध्ये दोघांच्याही मध्ये खूप संभ्रम असताना दिसतोय। याच्यामध्ये कुठंही या कलाकार कट्टा एवढा चांगला केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये कुठंही त्यांच्यामध्ये एकमत असताना दिसत नाहीये। आणि ही खरं खूप मोठी शोकांतिका आहे की आज भाजपच्याच पुणे शहरातील इतक्या चांगल्या दिग्गज नेत्यांनी या कलाकार कट्ट्याचं ओपनिंग करून देखील आत्ता नवनिर्वाचित म्हणून नियुक्त झालेले भाजपचे नगरसेवक उगाच काहीतरी आम्ही वेगळं करण्याचं काम करतोय, उगाच काहीतरी आम्ही फार वेगळं जगावेगळं काहीतरी काम करतोय असं एक केविलवाना त्यांचं काम दाखवण्याचा प्रयत्न किंवा समाजामध्ये आम्ही फार वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत। पण याच्यामध्ये खरंच कलाकारांचं याच्यामध्ये मरण होतंय। आज हे कलाकार जेवढ्या प्रेमाने आज इथं बसून चित्र काढतात, आज इथं काही कालच्या न्यूजमुळे बरेचसे कलाकार आज या ठिकाणी आलेत नाही। मी आज या सर्वांशी बोललो तर कालच्या निवेदनामुळे आणि आजच्या बातमीमुळे बरेच कलाकार हे घाबरले गेले आहेत। पण आज हेच कलाकार या कट्ट्याचं संरक्षण असेल, स्वच्छता असेल, आज हे सगळे कलाकार करत होते। तरी पण माझी आयुक्तांना विनंती आहे की पुणे शहर ही आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे। अशा शहरात कलाकारांसाठी उभ्या राहिलेल्या या सकारात्मक उपक्रमाला हटविण्याचं पाप पुणे महानगरपालिकेने करू नये। वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात आणि त्यासाठी कलाकार आणि कलाकारांना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बळीचा बकरा करू नये एवढीच माझी आयुक्तांना आणि पुणे शहराच्या नवीन आपल्या महापौर झाल्यात मंजुषा ताई नागपूर यांना माझी विनंती आहे की यांनी
या गोष्टीवर आवर्जून लक्ष द्यावे आणि हा कलाकार कुठेही स्थलांतरित करू नये अशी आमची मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.